माझं नाव पूनम. आम्ही शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा चनकापूर या शाळेतून प्रोजेक्ट घेऊन आलो आहोत. आश्रम शाळा? हो. व्हेरी गुड. आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे झोक्याद्वारे पाणी पुरवठा करणे संसाधन व्यवस्थापन. या विषयाच्या माध्यमातून आम्ही हा प्रोजेक्ट केला आहे. आमचे मार्गदर्शक शिक्षक आहेत खालकर सर आणि नान्हे सर. आपण झोका बघितला की आपलं मन लगेच झोक्याकडे आकर्षित होतं किंवा झोका बघितला तर झोका हवा हवासा वाटतं. आपण जेव्हा झोका घेतो तेव्हा दोलनाद्वारे एनर्जी साठवली जाते. पुढे या रॉडद्वारे तिचा उपयोग करून पुनरावृत्ती करून पाणी खेचले जाते व एअर फेकले जाते. जर आपण मोठ्या बगीच्यामध्ये गेलो तर तिथं झाडांना पाणी पुरवठा करायला मोटार मशीन लागते. आता मोटार मशीन म्हटली की इलेक्ट्रिसिटी लागणारच, पण आमच्या यंत्रात कसली इलेक्ट्रिसिटीचा वापर किंवा विद्युत ऊर्जेचा वापर न करता आपण आनंदाने झाडांना पाणी घालू शकतो. जसे आपण हापशाने पाणी हापसून काढतो ना, त्याच पद्धतीने ते झाडांना पाणी दिले जाते. आपण झाडे लावा झाडे जगवा हे धोरण म्हणतोच, पण ते आपण करत नाही किंवा कंटाळा येतो किंवा आता कामात पुरेसा वेळही मिळत नाही. मग याच्या माध्यमातून आपण झाडांना पाणी पण देऊ आणि आपलं मनोरंजन पण होईल. आपण याचा उपयोग रुग्णालयाच्या समोर, गार्डनमध्ये किंवा मोठमोठे हॉटेल्स असतात तिथं करू शकतो. जर साधा झोका न लावता आपण ह्या झोक्याचा वापर केला तर आपलं मनोरंजन पण होतं, वीज पण वाचते आणि आपल्या झाडांना पाणी पण दिलं जातं. जसं आपण हापशाने पाणी हापसून काढतो ना, तसेच इथं पाणी इकडं ठिबक सिंचनची नळी लावून पाणी दिलं जाईल. आपण इथं ठिबक सिंचनची नळी लावून आणि सगळ्या झाडांना पाणी देता येतं.